प्रॉब्लम घ्या. if p1 and p2 are the lengths of perpendicular from origin to the lines x sec theta plus y cos sec theta is equal to a, and x cos theta plus y sin theta is equal to a cos 2 theta. Then 4p1 square plus p2 square is equal to a square. इथे पहा, एक लाइन है x sec theta plus y cos sec theta is equal to a. या लाईनवर ओरिजिन पासून परपेंडिक्युलर टाकल्या, जे आहे p1. दुसरी एक लाईन आहे x cos theta plus y sin theta is equal to a cos 2 theta. त्याच्यावर पण परपेंडिक्युलर टाकले p2. दोन्ही लाईनवर ओरिजिन पासून परपेंडिक्युलर टाकलेत. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तसं हे एक्झाम्पल थिअरॉटिकल आहे, कन्सेप्च्युअल आहे, ऑब्जेक्टिव्ह सेन्सला फार नाही. तर आपल्याला काय करायचं ते सांगतो. ही लाईन घ्यायची, हा फॉर्म्युला म्हणजे ही लाईन एक्स सेक थीटा प्लस वाय कोसेक थीटा इज इक्वल टू ए. ही लाईन घ्यायची, ओरिजिन पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं p1, हा फॉर्म्युला. पुन्हा ही लाईन घ्यायची, परत ओरिजिन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं, त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. लास्टला एस येते. म्हणजे हे आपला आन्सर आहे. आपल्याला फाईंड करायचं हे, त्यासाठी फॉर्म्युला हा. काही नाही, म्हणजे अवघड काहीच नाही, थोडं कॅल्क्युलेशन आहे. ही लाईन घ्यायची, फार त्याला सिम्प्लिफाय करू, त्या लाईनचं ह्या फॉर्म्युल्याने परपेंडिक्युलर डिस्टन्स काढू ओरिजिन पासूनचं. हे बेसिक घेऊन पुन्हा दुसरी लाईन घ्यायची, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आणि ह्याच्यात ठेवून द्यायचं. वर p1 स्क्वेअर प्लस p2 स्क्वेअर मध्ये आन्सर येतं. प्रॉब्लेम काय नंतर लिहून घेतलं तर चालते, फक्त समजून घ्या. मी एक एक स्टार्ट करतो. पहिले ही लाईन घेतो, इक्वेशन ऑफ लाईन. आपल्याला दिले आहे x sec theta प्लस y cosec theta is equal to a. इक्वेशन ऑफ लाईन x sec theta प्लस y cosec theta is equal to a. त्याला सिम्प्लिफाय करतो, sec 1 अपॉन cos, cosec 1 अपॉन sin, एलसीएम काढतो. x sin theta प्लस y cos theta is equal to a. मल्टीप्लाई करतो, a cos theta sin theta. इवन याला इकडे शिफ्ट करू, x sin theta cos theta sin theta is equal to 0.
equation 1, the P1 is perpendicular from origin to the line 1. P1 कर दो A B C A B आणि C. फॉर्म्युला काय आहे? परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन C अपॉन अंडर रूट ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर. P1 इक्वल्स टू आता हे तर 1 आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आहे, जर रूट घेतलं ते 1 मॉड पण काढून टाकू, हे कॉस थीटा साइन थीटा होते P1 इक्वल्स टू पहिला डिस्टन्स काढला एक कॉस थीटा साइन थीटा P1 आपण कॅल्क्युलेट केलं. सेम आता असंच करायचं दुसऱ्या लाईनसाठी. गिवन लाईन सेकला 1 बाय कॉस केला, कोसेकला 1 अपॉन साइन ए LCM कॉस इंटू साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन एक साइन थीटा प्लस वाय कॉस थीटा इकडं एक कॉस थीटा साइन थीटा मायनस केला ए बी सी perpendicular distance P1 is perpendicular from origin to the line 1. तर हे मायनस ए कॉस थीटा साइन थीटा अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे 1 आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आहे, रूट काढलं ते 1च येते, मॉड काढलं पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. आता दुसरी लाईन घेतो, सेकंड लाईन इक्वेशन ऑफ लाईन हे पण आपल्याला दिलंय, ही लाईन आहे एक्स कॉस थीटा प्लस वाय साइन थीटा इज इक्वल टू ए कॉस 2 थीटा एक्स कॉस थीटा प्लस वाय साइन थीटा इज इक्वल टू ए कॉस 2 थीटा. याला इकडे शिफ्ट करू, वाय साइन थीटा ए कॉस 2 थीटा इज इक्वल टू 0. हे सेकंड इक्वेशन. इथं या लाईनवर पण परपेंडिक्युलर आहे ओरिजिन पासून. P2 is perpendicular from origin to the line second. P1 पण ओरिजिन पासूनच आहे, P2 पण ओरिजिन पासूनच आहे. परत फॉर्म्युला P2 C अपॉन ए बी सी ए बी आणि हे C C अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे C अपॉन अंडर रूट कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर C अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर हे P2 इज इक्वल टू हे 1 आहे कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 आहे, त्याचा रूट काढला तर 1 येते, म्हणजेच हे मॉड पण काढून टाकू आपण डायरेक्ट ए कॉस 2 थीटा. हे दुसरा डिस्टन्स आला P2. आपल्याला तर काय करायचं आहे, 4P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर करायचं, 4P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं. प्रॉब्लेम आपण सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये घेऊ. 4ला 4 P1 स्क्वेअर हे P1 ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा P2 स्क्वेअर
ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर 2 थीटा P2 आहे याचं स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर 2 थीटा याचा ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा आता ए स्क्वेअर कॉमन काढतो पहिल्यांदा इथं 4 कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा येते प्लस कॉस स्क्वेअर 2 थीटा पहिले ए स्क्वेअर कॉमन काढला इथं 4 कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा याला मी 2 साइन थीटा कॉस थीटाचा स्क्वेअर करतो 4 कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा म्हणजे 2 कॉस थीटा साइन थीटा किंवा 2 साइन थीटा कॉस थीटाचा स्क्वेअर करतो साइन 2 थीटा होते साइन थीटा कॉस थीटा म्हणजे साइन 2 थीटा त्याचं स्क्वेअर केलं तर साइन स्क्वेअर 2 थीटा साइन स्क्वेअर 2 थीटा प्लस कॉस स्क्वेअर 2 थीटा 1 आहे तर त्याचा आन्सर आला 1 हे स्क्वेअर काय तुम्ही नंतर लिहून घ्या ग्रुपवर वगैरे शेअर केलं 3 पार्ट आहेत ह्याचे प्रॉब्लेमचे पहिला पार्ट म्हणजे पहिली लाईन घ्यायचं त्याचं ओरिजिनपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं दुसरा पार्ट दुसरी लाईन घ्या त्याचं ओरिजिनपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढा आणि थर्ड पार्टमध्ये पर पी वन स्क्वेअर प्लस पी टू स्क्वेअर कॅल्क्युलेट करा पुन्हा बघा एकदम परत सांगतो पुन्हा एकदा एक क्वेश्चन काय नीट समजून घ्या हे ओरिजिन ह्या लाईनवर ही लाईन एक्स सेक थीटा प्लस वाय कोसेक थीटा इज इक्वल टू ए या लाईनवर ओरिजिनपासून परपेंडिक्युलर टाकले P1 तर ही लाईन आणि हा पॉईंट ओरिजिन हे डिस्टन्स काढायचं ही लाईन घ्यायची फक्त याला सिम्प्लिफाय केलं मी डायरेक्ट काढलं नाही डायरेक्ट पण करता येते पण कधी ना कधी सिम्प्लिफाय करावंच लागणार आपल्याला त्याशिवाय येणारच नाही ह्याला सिम्प्लिफाय केलं ओरिजिनपासून या लाईनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स P1 हा फॉर्म्युला पुन्हा दुसरी लाईन हे एक्स कॉस थीटा प्लस वाय साइन थीटा इज इक्वल टू एक कॉस थीटा 2 थीटा त्याचं परत ओरिजिनपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स P2 आता इथं पहा लाईनचं इक्वेशन फर्स्ट लाईन आता डायरेक्ट आपण हे पण करू शकतो इथे परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो पण मी ह्याला कॉस साईनमध्ये कन्वर्ट केलं फक्त पहिल्यालाच दुसऱ्याला काहीच नाही केलं सेकला 1 बाय कॉस केला कोसेक 1 अपॉन साइन ए एलसीएम काढला कॉस इंटू साइन एलसीएम एक्स साइन थीटा वाय कॉस थीटा इकडे मल्टिप्लाय केलं एक्स साइन थीटा प्लस वाय कॉस थीटा ए कॉस थीटा साइन थीटा मायनस केलं इक्वेशन नंबर 1 आता परपेंडिक्युलर डिस्टन्स P1 is perpendicular from origin to the line 1 ओरिजिन पासून लाईन 1 वर टाकलेली परपेंडिक्युलर P1 आहे फॉर्म्युला डायरेक्ट वापरला फॉर्म्युला सी एस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आहे त्याचं रूट 1 आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरचं रूट 1 आहे मॉड पण काढले ए कॉस थीटा साइन थीटा हे आलं P1 आता P2 काढायचं आहे तर मग दुसरी लाईन एक्स सेकंड लाईन एक्स कॉस थीटा प्लस वाय साइन थीटा इज इक्वल टू एक कॉस टू थीटा फक्त इकडे शिफ्ट केलं इथे काही सिम्प्लिफाय केलं नाही तर परत हे ए बी सी परपेंडिक्युलर P2 is perpendicular from origin to the line P2 is equal to minus a cos 2 theta under root cos square plus sin square 1 आहे
कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 अंडर रूट 1 म्हणजे 1 आहे. P2 इज इक्वल टू ए कॉस 2 थिटा हे आला फॉर P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर फॉर P1 स्क्वेअर हे 4 h स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा फॉर P1 स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर थीटा P2 स्क्वेअर h स्क्वेअर ए स्क्वेअर cos square 2 theta a square common a square common 4 cos square sin square plus cos square 2 theta याला 2 sin theta cos theta करायचं त्याचं स्क्वेअर 2 sin theta cos theta स्क्वेअर sin 2 theta sin 2 theta चं स्क्वेअर sin square 2 theta plus cos square 2 theta म्हणजे 1 4 cos square sin square ला 2 cos theta sin theta चा स्क्वेअर केला 2 sin theta cos theta म्हणजे sin 2 theta स्क्वेअर sin square plus cos square 1 a square into 1 is equal to a square